न करी रे संग न करी रे संग राहे रे निचळ लागूने डिमळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचूनी बडबडते इंद्रियाचा जे वासनेचा क्षय इंद्रियाचा जे वासनेचा क्षय संकल्पाही वरी नये मन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचूने बडबडते तुका म्हणे नये जाणीव अंतरा तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतरिया थारानंदाचा या नावे खरे अद्वैत ब्रह्मज्ञान अनुभवा वाचूने बडबडते पांडुरंगा करू प्रथम कहे पायावरी मस्तक हे पायावरी कहे पायावरी मस्तक हे पायावरी चक्रवर्ती जाते
निचोळ न करिये संग राहिरे निचोळ लागून दिमळ ममतीचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचोनी बडबडते. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी देहवासी तुकाराम महाराज आज आपल्या अनुभवावर येऊन अनुभवाचा सिद्धांत तुमच्या आमच्या पुढे मांडायले. ब्रह्मज्ञान झालं ज्याला, ब्रह्म साक्षात्कार ज्याला झाला, ज्याला ब्रह्म कळालं, ब्रह्म आत्मत्वाने ज्ञात ज्याला झालं, सद्गुरूच्या कृपेनं सद्गुरूच्या श्रवणामध्ये बसल्यानंतर महावाक्य ऐकलं आणि महावाक्य ऐकल्यानंतर असं काही कळालं ते अभंगाद्वारे तुम्हा मला महाराज स्पष्ट करून सांगायले. लक्ष देऊन ऐका, थोडं काळजीनं ऐका. आपण सगळे शेतकरी असणारे महाराजाचे अनुभव आहोत. कसं का होईना पण आपल्याहून महाराजाची कृपा कशी का होईना पण झालेली. विठ्ठल महाराजाची कशी कृपा होईल काही सांगता येत नसते. कशी होईल कधी कधी पाहुणं होत असते, दृष्टी दिली तरी होत असते, कधी सान्निध्यात गेल्याने होत असते, कधीही जवळ घेतल्याने होत असते, कधी कधी नुसता अंगावर असणार डोक्यावर हात ठेवला तरी कृपा होत असते. कधी कधी ते संभाळ करीत असतात, कधी कधी रस्ता दाखवित असतात, मार्ग दाखवित असतात, सूचित असतात, ह्या मार्गाने जाय बिनचूक पोहोचशील तू. असे अनेक उदाहरणं आपण महाराजाच्या संगतीत पाहिले. आपण दरवर्षी असणारा हा नाम सप्ताह करतो, दरवर्षी असणारा कार्यक्रम असतो. याही वर्षी आपण प्रेमाने उल्हासाने अष्टहासाने सगळे असणारी गावातली मंडळी, भोवतालची येणारी मंडळी, वादक असणारे आपले सोळंके महाराज, पुन्हा गायक मंडळी आणि तुम्ही सगळी श्रोतेवंद असणारा भव्य दिव्य असणारा हा कार्यक्रम. आणि एवढं करायचं कशासाठी करायचं? केवळ तुमचं दुःख जावा, केवळ तुमच्या जन्ममरणाची निवृत्ती व्हावं, हाच एक हेतू असतो सत्याच्या पाठीमागं. सत्याच्या पाठीमागं हेतू काय आहे? जसं लग्नाच्या पाठीमागं मुलीच्या काय हेतू असतो की जी मुलगी दिली ती नवरदेवाने सांभाळावा, चांगल्या पद्धतीनं काय करावं त्यांनी सांभाळावा आणि त्याचा संसार सुखाचा व्हावा, त्याला समृद्धी मिळावी, संतती व्हावी, ती मोठी व्हावी, ते नोकरीला लागावी. हा हेतू आईवडिलाचा असतो. कशाच्या पाठीमागं? ते मागं खर्च करण्याच्या. ते काय जे खर्च केला ते सगळ्या खर्चाच्या पाठीमागं काय हेतू असतो? एकच हेतू असतो की आपल्या मुलीला व्यवस्थिशीर जशी इथं सांभाळी तशी त्यांनी बी काय करावं, सांभाळावा. तसा हा असणारा 7 दिवसाचा कार्यक्रम, 6वा दिवस, आज 6वं पुष्प, उद्या जागरचा कार्यक्रम आणि नंतर काल्याचा प्रसाद घेऊन आपण आपल्या व्यवहाराला लागणार आहोत. पण ह्या 7 दिवसामध्ये आपल्याला काय मिळालं, काय मिळावं सप्त्यामध्ये? तर सप्त्यामध्ये आपलं जन्म मरणाचं जे अनादिकालाचं दुःख आपल्या मागे लागलेलं आहे त्याची निवृत्ती व्हावं, ते नष्ट व्हावं. जन्म मरण के म्हटळसे भाई, साधुनो समागम करीत जाई, जन्म मरण के म्हटळसे म्हारे, हो छू विचार करते वारे. जन्म मरण कागल फाटे, सद्गुरु वचने विश्वास राख गोमाटे. तू संताच्या शब्दावर विश्वास ठेव, तुझं जन्म मरण निवृत्त होण्याकरता काहीच लागत नाही, फक्त विश्वास. विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता, होय भोगिता सकळ त्याचे. म्हणून संताचे वचन वारे जन्म दुःख, मिष्टान्न भूक निवारण. जसं मिष्टान्न खाल्लं म्हणजे भुकाची निवृत्ती होत असते, तसे शब्दाचे, संताचे शब्द आपल्याला प्रमाण वाटले पाहिजे, खरे वाटले पाहिजे. कारण की संत जे बोलत असतात
ते खरं बोलत असतात. ते वेदवाणी आहे जयाचे बिसाट शब्द. सुखे म्हणोय ती वेद सधे सचितानंद कान होती ते. म्हणून ध्यानात या जरा गोष्टी. आपण नरध्याला आलो. आदिकालापासून फिरत 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 ह्या नरध्यात आपली रवानगी झालेली. इथं आलो, व्यवस्थिशीर जागेवर आलो, मोक्याच्या जागेवर आलो. जर इथून जर हुकले तर मग चुकले. झेला रे झेला, वरची वर झेला. हातचा जाय मग खाय टोला. इथून का हुकले रे दादा, मग पुन्हा लक्ष चौरे शिवणीत. मग कधी नंबर लागायचा पुन्हा देहाचा. मागू तर हा देह पावशी, हे तो न घडे रे सायासी. पारे अंध होशी जाणून या. काहून कळत नाही का? कळत म्हणून ग येड्याचं सोडून घेतो आपण. लक्षात द्या, न कळण्या इतकं काय अवघड थोडंच आहे, फार सोपं आहे. फक्त लक्ष देत नाहीत आपण. आपलं लक्ष दुसरीकडे लागलेलं आहे. फक्त संतांच्या शब्दाकडे लक्ष नाही आपलं. संतांचे शब्द आपल्याला खरे वाटत नाही, त्याचे फोटो खरे वाटत आहेत, त्याचे ग्रंथ खरे वाटत आहेत, त्याचे मंदिर खरे वाटत आहेत, त्याच्या भरलेल्या यात्रा खऱ्या वाटाच्यात. पण त्यांनी सांगितलेले शब्द, त्यांनी सांगितलेले शब्द जशाला तसे उतरले का आपल्या जीवनात? जर त्याचे शब्द नाही उतरले तर काय मतलब हे बाकी करून लक्षात घ्या. म्हणून न करी रे संग. जीवाला तर संगतीशिवाय आवडतच नाही. जीवाला काय आवडत? काही संगतच आवडती. कोणाची का होईना, पण गाव वस्त्या झाल्याच्या कशामुळं? संगतीमुळंच. पाखरं आता जंगलात हरणं राहते एकटेच का? ग्रुप करून, संगत करूनच. पक्षी राहते कसे? संगत करूनच. काय आवडत तुम्हा? मला सगळ्याला काय आवडती? संगत. निश्चित संगत का पंगत बी? संगतीशिवाय बघा, वावरात जायचं झोपायला त्याला तरी कुत्र तरी संगत येईल. तो एकटा लाग नाही त्याचा झोपायचा कुठं. निदानचं ढोर तरी पाहिजे तो वावरात. एकटी बास टाकून झोपतो काय राहणार? लाग नाही त्याचा. काय लागत? कुत्र का होईना, ढोर का होईना, कोकरू का होईना, शेळी का होईना, पण कोण पाहिजे? संगत पाहिजे. आणि ज्याची ज्याची तुम्ही संगत केली ना, ती उठलेलीच आहे तुम्हाला. संतांच्या संगती वाचून ज्याची ज्याची तुम्ही संगत केली, ती संगत काय करी? म्हणून अनंत बुद्धीचे तरंग, अनंत बुद्धीचे
तरंग. तमगुण आला तिच्यात की तमगुणाचे तरंग, रजगुण आला की रजगुणाचे तरंग, सतगुण आला की आता 7 दिवस तरंग आहे तिच्यात. कशाचे?